नमस्कार. माझे नाव आस्था अजित पवार. आज मी संविधान आणि आजची परिस्थिती ह्यावर माझे मत मांडणार आहे. तर मला डॉक्टर APJ अब्दुल कलाम ह्यांच्या विचारांनी सुरुवात करायला आवडेल. स्वप्न पहा, स्वप्न पहा, स्वप्न पहा. स्वप्न विचारांना जन्म देतात, विचार कृती घडवतात आणि कृती परिवर्तन घडवते. जर आपल्याला आपल्या देशामध्ये परिवर्तन घडवायचं असेल तर त्याचं एकच साधन आहे, ते म्हणजे भारतीय संविधान. तर संविधान म्हणजे काय? संविधान म्हणजे फक्त कागदावर कलमांचा संग्रह नाही, तर संविधान म्हणजे चालावे कसे, बोलावे कसे, राहावे कसे, जगावे कसे या प्रत्येक गोष्टींचा जो कायदा लिहून ठेवला आहे ते म्हणजे संविधान. परंतु आज पाहिलं तर संविधान म्हणजे काय, तर तांत्रिक पुस्तक. संविधान म्हणजे काय, कायद्याचं पुस्तक. जर त्याला समजायचं असेल, तर जर त्याला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला खूप शिकायला पाहिजे, तुम्हाला खूप अभ्यास केला पाहिजे. अशी एक समज, असा एक विचार, अशी एक भीती प्रत्येकाच्या मनात आहे. परंतु जर आपण संविधानाबद्दल बोलतोय तर आपल्याला सर्वसामान्यांची भाषा वापरली पाहिजे. अगदीच उदाहरण घ्या ना, जर आपली आजी शेतावरच्या बांधावर काम करते आणि जर मी तिथे गेली आणि तिला म्हणाली, आजी संविधानामध्ये एवढे एवढे आर्टिकल्स आहेत, एवढे एवढे कायदे आहेत, तर ती ऐकून घेईल का? नाही, वेळा घेऊन मागेच लागेल माझ्या. तिला मला सांगावं लागेल, सुंदर माझं जात ग, फिरतं बहुत ग, गाऊया कौतुकात गाऊया संविधान. तिला मला तिच्या भाषेमध्ये सांगावं लागेल, तर मग तिला समजेल संविधान म्हणजे काय आहे आणि ती स्वतः म्हणेल, चला गाऊया संविधान. तसंच जर मला लहान मुलाला संविधान काय असतं हे सांगायचं आहे, तर मला त्याला त्याच्या भाषेमध्ये सांगावं लागेल. तर कसं, अबडक तबडक घोडोबा, घोड्यावर बसला लाडोबा, लाडोबाचा देश चालवतोय कोण, संविधान आणखी कोण. तेव्हा कुठे जाऊन त्याला संविधान काय आहे हे समजेल. तर आपली अशी जबाबदारी असली पाहिजे की आपण प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्यक्तीला, जो कसाही असो, त्याला संविधान काय आहे हे त्याच्या भाषेमध्ये आपल्याला सांगता यायला हवं. आता आपण पाहिलं संविधान समजायचं कसं, संविधानाबद्दलचं महत्त्व समोरच्या व्यक्तीला सांगायचं कसं आणि संविधान नेमकं काय आहे हे कसं जाणून घ्यायचं, हे तर आपण पाहिलं. पण संविधानाला आपल्या आयुष्यात अंमलात आणायचं कसं हे कठीण आहे. मात्र आपण म्हणतो हा माझा देश आहे, परंतु आपण कधी स्वतःला प्रश्न विचारला आहे का, हा देश चालवतोय कोण? तर त्याचं एकच उत्तर आहे, ते म्हणजे भारतीय संविधान. आज आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, परंतु आज आपण काय करतो? आज आपण सोशल मीडियावर काही पोस्ट करून काही अफवा पसरवतो कारण आपल्याला स्वतंत्र आहे म्हणून. आज आपल्याला शिक्षणाचे अधिकार आहे. आपण जर चांगलं शिकतोय आणि परंतु आज आपण चांगला माणूस बनू शकत नाही आहोत, तर त्या शिक्षणाचा काय उपयोग? आज आपण 18 वर्ष पूर्ण होतो तरी देखील आज आपण मतदान करत नाही, तर ती आपल्या देशाचीच हानी आहे. आज सोशल मीडियाचं जग आहे, आज डिजिटल युग आहे. आज एका क्लिकवर आपल्याला खूप सारी माहिती मिळू शकते. आपण इथे बसून ऑस्ट्रेलिया, अमेरिकामध्ये आपली माहिती पोचवू शकतो. परंतु त्याचा अर्थ असं होत नाही ना की आज आपण काहीही पोस्ट करू शकतो, काहीही अफवा पसरवू शकतो, कोणाबद्दलही बोलू शकतो. हे करण्याआधी आपण पाहावे की आपण जे पोस्ट करतोय, जे आपण मेसेज करतोय ते योग्य आहे का, जे सत्य आहे का, हे बरोबर आहे का, हे आधी आपण आपल्याला विचारावे, मग जाऊन आपण पोस्ट करावे. माहिती आहे सोशल मीडियावर फक्त अफवा ह्या गोष्टीच नाही होत, सोशल मीडियाचा चांगला उपयोग देखील होतो, परंतु ते आपल्या हातात आहे की त्याचा उपयोग चांगला करावा की वाईट करावा. आपल्याला स्वतंत्र दिले, त्याचा उपयोग चांगला करावा की वाईट करावा हे आपल्या हातात आहे. आपल्या संविधानाने आपल्याला स्वतंत्र दिले, पण त्या स्वतंत्रतेसोबत आपल्याला कसं चालावे, त्याचे नैतिक मूल्य कसे पाळावे हे आपल्याच हातात आहे.
आपल्या संविधानाचे सन्मान करावे, आपल्या देशाचा सन्मान करावे, आपल्या राष्ट्रीय ध्वजाचा आदर करावा, महिलांचा सन्मान करावा, धर्म जात सोडून सर्वांनी एकत्र मिसळून राहणं हीच आपल्या देशाची खरी ताकद आहे. आज आपण म्हणतो आपल्याला देश बदलायला हवं, पण बदलणार कोण? सरकार की आपण? नाही, सरकार त्याचं काम करतोय, पण बदलायचं असेल तर आपल्याला आपल्यापासून सुरुवात करायला हवं. जर आपण आपल्यापासून सुरुवात करू तर कुठे जाऊन आपला देश बदलू शकतो. कचरा टाकू नये, वाहतुकीचे नियम पाळावे, धर्म जात सोडून आपण माणुसकीला जास्त महत्त्व द्यावे. पण आपण काय करतो? आपण उलटच करतो. कचरा जिथे टाकू नये तिथे कचरा टाकतो. वाहतुकीचे नियम पाळावे तर आपण पाळत नाही, सिग्नल तोडून सरसकट आपली गाडी पुढे घेऊन जातो. मात्र 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला आपल्याला रस्त्यावर कचऱ्याचं कण देखील दिसणार नाही. का? आज 26 जानेवारी आहे आणि 15 ऑगस्ट आहे म्हणून? त्याच दिवशी आपल्याला आपल्या देशाबद्दल प्रेम दाखवायचं असतो का? त्याच दिवशी आपल्याला आपल्या देशाबद्दल बोलायचं असतं का? त्याच दिवशी आपल्याला नियम पाळायचे असतात का? नाही. जर आपण प्रत्येक दिवशी दररोज आपण आपल्या देशांनी जे आपल्याला नियम दिले आहेत, आपल्या संविधानाने जे आपल्याला नियम लागू केलेले आहेत, जर ते पाळले तर कुठे जाऊन आपला देश सुंदर आणि स्वच्छ दिसू शकतो. तर कुठे जाऊन आपला देश विकसित होऊ शकतो. आपला देश कुठे लांब नाही आहे. आपल्यापासूनच आपल्या देशाची सुरुवात होते. आपल्या घरापासूनच आपल्या देशाची सुरुवात होते. आपल्या घरातला कचरा योग्य ठिकाणी टाकणं, आपल्या घरातल्यांसोबत चांगलं वागणं, मोठ्यांचा आदर करणं, धर्म जात सर्व सोडून शेजाऱ्यांशी मिळून मिसळून राहणं, भांडण न करणं, नियम पाळणं, जर आपण हे जर केलं तर कुठे आपण जाऊन बोलू शकतो की हां, मी माझ्या देशासाठी काहीतरी योगदान देतोय. परंतु आज आपण तसं नाही करत आहोत. आज आपण फक्त बोलतो, लिहितो, वाचतो. आपण आपल्या आयुष्यात त्या गोष्टींना अंमलात आणत नाही आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाचा ठेवा दिला, परंतु त्यांनी हाही इशारा दिला, संविधान कितीही चांगले असेल पण त्या संविधानाला चालवणारे लोक जर चांगले नसतील तर ते यशस्वी होणार नाही. तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, आपण स्वतःला प्रश्न करा, आपण स्वतःला विचारूया की आपण संविधानासोबत किती जगतोय. संविधान नेमकं काय आहे आणि कसं आहे हे तर आपल्याला माहिती आहे, पण त्यासोबत आपण जगतोय की नाही हे आपण स्वतःला विचारावे. अगदीच बरोबर आहे, सरकार न्यायालयांची जबाबदारी आहे संविधानाला सांभाळणं, त्याची काळजी घेणं. परंतु आज आपली नागरिक म्हणून सुद्धा जबाबदारी आहे की संविधानासोबत आपलं आयुष्य चालवणं, आपल्या आयुष्याला संविधानाचे नियम लागू करणं आपली पण जबाबदारी आहे. तर कुठे जाऊन सरकार, आपण सर्व एकत्र मिळून आपल्या देशाला एक सुंदर बनवू शकतो. जर आपल्या देशाला आपल्याला सुंदर बनवायचे असेल तर आपण आपल्यापासूनच सुरुवात करावी. नका टाकू ना कचरा, नका. का? आपल्याला जर आपला प्रदूषणमुक्त आपला देश आपल्याला बनवायचा असेल तर आपण नियम पाळूयात. आपण जे आपल्याला सरकार नियम देतोय ते आपण पाळूयात. का आपण टाकतो? ट्रेनच्या खिडकीतून असो, आपल्या घराच्या खिडकीतून असो, रस्त्यावर आपण सहज प्लास्टिक टाकून देतो. पण विचार केलाय का? तो प्लास्टिकचा कण आपली जमीन कधीच शोषून घेत नाही. त्याला अनेक वर्ष लागतात शोषून घेण्यासाठी. आपण अगदी दुकानात जातो आणि त्या दुकानदाराला बोलतो, काका मला पिशवी द्या, माझ्याकडे पिशवी नाही आहे. का नाही आपण वापरत कापडाची पिशवी? का? आपल्याला लाज वाटते का कापडाची पिशवी वापरायला? नाही हो. आपण जर ती वापरली ना तर आपण अधिक सुशिक्षित दिसून येतो. आपल्या इतिहासात आपल्याला खूप काही आपल्या पूर्वजांनी शिकवलं आहे की आपल्या शिक्षणासोबत आपण सुशिक्षित किती आहोत हे देखील आपलं एक माणूस घडवण्यासाठी मदत करतो.
पण आपण आपले नियम पाळत नाही. आपण फक्त वाचतो, बोलतो, लिहितो. आपण आपले ते नियम आपल्या आयुष्यामध्ये अंमलात आणले पाहिजे. तर आपण संविधानाबद्दल खूप जय जयकार करतो, पण आता मला बोलायचं आहे, संविधान फक्त पुस्तकात नसू दे, आपल्या विचारांमध्ये असू दे. संविधान फक्त आपल्या भाषणामध्ये नसू दे, ते आपल्या कृतीमध्ये असू दे. कारण संविधान समजणे आवश्यक आहे. संविधान अंमलात आणणे कठीण आहे, पण जर आपण ते अंमलात आणणे तर खूप सोपे होऊन जाईल. तर जाता जाता मला एवढंच म्हणायचं आहे, संविधान आपल्या हातात असू दे, भारत आपल्या मनात असू दे. भारत आपल्या हक्कांसोबत प्रत्येकाला कर्तव्याची जाणीव असू दे. धर्म, जात ह्या सर्व भिंतींना तोडून बंधुतेचा दीप प्रज्वलित होऊ दे आणि आपण संविधानासोबत पुढे जाऊयात. आपल्या देशाला सुद्धा पुढे घेऊन जाऊयात. जय हिंद, जय भारत.